अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजयजी देवरे साहेब, माझे सस्नेही मार्गदर्शक डॉक्टर हरिप्रसादजी सोमाणी, या बिग टाउनचे चेअरमन आदरणीय चेतनजी, सेक्रेटरी पेन्सलवाजी, त्याचबरोबर दिनेशजी गिल्डा, दस्तगीरजी, जाधव सर, माझ्यासमोर बसलेले आदरणीय डॉक्टर साहेब, रमेशजी चिल्ले सर, माझी आई, माझं सगळं परिवार, माझे सर्व सस्ने मित्र, सर्वप्रथम आजचा हा जो पुरस्कार आहे, मी हा पुरस्कार वाडी वस्ती तांड्यांवर जे शिक्षक काम करतात आणि ज्या शिक्षकांची या सर्व समाजापासून अनभिज्ञ आहेत अशा सर्व शिक्षकांना आणि लातूर पॅटर्न म्हणून ज्यांनी नावलौकिक केला आणि लातूर पॅटर्न हा महामंत्र जो देशभर दुमदुमतो आहे, ज्यांच्यामुळे दुमदुमतो आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कसोशीनं शिकवणाऱ्या सर्व पालकांना मी समर्पित करतो. पुरस्कार कुठलाही कमी नसतो, परंतु आजचा रोटरीचा हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार रोटरीच्या कुठल्या कवींचा पुरस्कार असेल. रोटरी ही गेल्या 100 वर्षाहून अधिक कार्यकाळ जागतिक स्तरावर काम करणारी ही संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत दिला जाणारा जो पुरस्कार आहे, या पुरस्काराला मी आमंत्रण आणि या पुरस्कारासाठी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य व्यक्तीची निवड केली, त्याबद्दल मी रोटरी बिग टाउनचं सर्वप्रथम अगोदरच त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुरस्कार हा केलेल्या कार्याबद्दल मिळत असतो आणि शिक्षकांच्या संदर्भानं मी शिक्षक प्राध्यापक म्हणून काम केलं आणि त्यानंतर रिसोर्स पर्सन जे शिक्षकांना मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेमध्ये गेली 16 वर्ष, मी गेल्या 18 वर्ष मी अध्यापन करतो आहे आणि हे अध्यापन करत असताना जिल्ह्याचा गुणवत्ता विभाग माझ्याकडे आहे. हा गुणवत्ता विभाग सांभाळत असताना आपण जर एखादा उपक्रम सुरू केला तर जिल्ह्यातल्या जवळजवळ 2681 शाळांपर्यंत तो उपक्रम जाऊ शकतो. तेव्हा आपल्याकडं काहीतरी एक अशी दृष्टी पाहिजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं कल्याण झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही एक बोलता बोलता नावाचा एक उपक्रम सुरू केला. चालता बोलता आपण एका वाहिनीवर कार्यक्रम होता बघा, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही बोलता बोलता नावाचा उपक्रम सुरू केला. कारण विद्यार्थ्यांच्या अध्यापनामध्ये 4 कौशल्य असतात, एक श्रवण, वाचन, लेखन आणि संभाषण. संभाषणामध्ये बरेचसे विद्यार्थी मागे पडतात, बोल्ड होत नाहीत, बोलण्यामध्ये थोडेसे कचरतात, त्याच्यामुळे त्यांचं संभाषण कौशल्य विकसित व्हावं वेदपाठक सर म्हणून आम्ही बोलता बोलता हा उपक्रम सुरू केला आणि जिल्ह्याभरातल्या 2600 शाळांमधून हा उपक्रम सुरू झाला आणि बरेचसे विद्यार्थी या उपक्रमाच्या माध्यमातून बोलते झाले. हे एक यश आहे आमच्या जिल्हा परिषदेचं, त्याच्यामध्ये विभाग प्रमुख म्हणून मलाही काम करता आलं. दुसरी गोष्ट, बाला नावाचा एक उपक्रम आम्ही एक्सपिरियन्स सुरू केला आणि या बाला उपक्रमाची खऱ्या अर्थानं ज्या भौतिक सुविधा असतात आणि या भौतिक सुविधाच्या माध्यमातून जी मुलं शाळेकडे आकर्षित होत असतात, भिंतींना सुद्धा, भिंती बोलक्या करणं असेल, शाळा सुधारणं असेल आणि प्रत्येक भिंतीचा कट्टा असो किंवा एखादं कंपाऊंड असो, त्याला सुद्धा रंगरंगोटीच्या माध्यमातून त्याला शैक्षणिक साहित्य म्हणून कशा पद्धतीने वापरता येईल याचाही आम्ही प्रयोग केला. आणि बाला जो उपक्रम आहे, हा उपक्रम आम्ही या ठिकाणी जिल्हाभरामध्ये तो उपक्रम साजरा केला आणि त्याचा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं कौतुक केलं आणि तो स्वीकार केला आणि तो उपक्रम आता राज्यभर त्यांनी राबविण्याचा प्रकल्प मानस केलेला आहे. याबद्दल मला गुणवत्ता विभागाचं काम करत असताना आनंद वाटतो. दुसरी गोष्ट, हा जो रोटरीचा पुरस्कार आहे किंवा कुठलाही पुरस्कार, हा पुरस्कार हा केलेल्या कामाची पावती निश्चित असते, परंतु मला त्याच्यापेक्षा अधिक असं वाटतं की आपण जर कुठं जर चुकत असतो तर आपल्याला खरं तर ग्रामीण भाषेत बोलायचं असेल, टाळ्यावर आणण्यासाठी या पुरस्काराची आपण त्या पुरस्काराकडे आपण पाहावं. आपण पुरस्कार कधी आपण पेटीमध्ये किंवा संदूकमध्ये ठेवत नाही, तर पुरस्कार समोर ठेवत असतो. तर आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी हा पुरस्कार असतो आणि तशाच पद्धतीने मी पाहेन. मी आधी बोलणार नाही, एक शेवटचं हरिप्रसादजी सोमाणी साहेब मंचावर आहेत म्हणून मी सांगतो की 1998ला लातूरच्या इतिहास लेखनाची सुरुवात केली
आणि लातूर काल आणि आज हे पुस्तक माझं 2003ला प्रकाशित झालं रोटरी क्लब ऑफ डिस्ट्रिक्ट लातूरच्या वतीनं. त्यावेळेला अमेरिकन शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं आणि अमेरिकन शिष्टमंडळाला लातूरचं पुस्तक हे डॉक्टर हरिप्रसादजी सोमाणी साहेबांच्या माध्यमातून लातूरचं पुस्तक अमेरिकेत मला देण्याचं भाग्य या रोटरीने दिलेलं आहे. त्याबद्दल सुद्धा सोमाणी साहेब आपला आणि रोटरीचे मी धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी हा पुरस्कार माझा नाही तर आपल्या सर्व शिक्षकांच्या वतीनं हा पुरस्कार आम्ही घेतो आहोत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व शिक्षकांचा हा सन्मान आहे असं मी मानतो. माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या वतीनं रोटरीचं धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.